बाजूला बाजूला हे लागेल काय रे नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत पनवेलमध्ये. पनवेलमध्ये एक मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे. तो घटना अशी आहे, आपण बघितलं असेल आपल्या चॅनलवरती आम्ही सातत्याने बौद्ध समाजांवरती होणाऱ्या अन्याय अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेले अनेक तुम्हाला बातम्या आम्ही दाखवत असतो. परंतु हे सुद्धा बातमी एक तशीच काही आहे. कारण 10 तारखेला या ठिकाणी एक अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत 11 तारखेला एक गुन्हा दाखल झालेला आहे. आणि हा जो गुन्हा दाखल झालाय हा फक्त केवळ आणि केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे बॅनरच्या संदर्भात झालेला आहे. आणि एक जे विक्टिम आहेत आपल्याला दिसत आहेत त्यांच्यावरती मारहाण झालेला आहे केवळ आणि केवळ एक बॅनरमुळे. स्वतः ते कायदेतज्ञ आहेत, वकील आहेत, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते वकिली करतात. त्यांच्याबरोबर अशी घटना घडलेली आहे. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. संदीप साळवी म्हणून आहेत. काय सांगणार आहात, काय घटना घडलेली आहे, हा संपूर्ण विषयाचा कशा पद्धतीने घडलेला काय सांगणार? सविनय जय भीम. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 866 संलग्न माता रमाई महिला मंडळ, आपण आकुर्लीमध्ये आपली शाखा मागील 2 वर्षापासून वर्षावास मालिका आपण चालवत असतो. आणि त्याचा समारोप धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा आपला समारोपाचा कार्यक्रम असतो. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हा मालिका राबवली आणि त्याच्या समारोपाचा आपण बॅनर दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी लावला होता आकुर्ली स्टॉप जवळ. आणि तो बॅनर लावलेला असताना 9 तारखेला रात्री कोणीतरी तो काढून फेकून दिला. तो फाटला पण आहे आणि ज्याच्यावरती तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांची छापील चित्र आहेत, आपले प्रतिमा आहेत. आणि त्यावरती पूर्णपणे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आपण तिथे दिलेलं आहे. आणि तो बॅनर त्यांनी काढून फेकल्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी तिथे विचारपूस केली सकाळी की बाबा बॅनर कोणी काढलाय का. तर तिथे असं त्यांनी सांगितलं आम्हाला नाही माहिती, परंतु तिथं शेजारी असलेलं जे जागा आहे तिथे तो बॅनर आम्हाला सापडला. आणि तो बॅनर सापडल्यानंतर आम्ही आजूबाजूला चौकशी केली तर बिग बॉस सलूनमध्ये तिथे CCTV कॅमेरा आहे. त्यांना आपण विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं की गाववाले हे बॅनर काढून टाकणारच, पण आम्ही त्यांना विनंती केली की बाबा जे काही असेल पण आम्हाला CCTVचा फुटेज द्यावा, जेणेकरून आम्ही पुढील जी काय कारवाई असेल किंवा पुढील जी काळजी घ्यायची असेल, सावधगिरी घ्यायची असेल ते आम्ही घेऊ. तर त्यांनी तो CCTV फुटेज दिला नाही. आणि 12 तारखेला कार्यक्रम असल्यामुळे आम्ही 11 तारखेला रात्री 9:30 वाजता मी स्वतः, त्यानंतर शाखेचे जे चिटणीस आयुष्यमान प्रथमेश प्रकाश गमरे, त्याचबरोबर आमचे खजिनदार आयुष्यमान संदीप पालकर आणि आमचे संदेशवाहक आयुष्यमान बाबू पडवणकर, आम्ही चौघं तिथे जाऊन तो बॅनर आम्ही लावत असतानाच तिथे समोर असलेलं द हेवन केक शॉपचा मालक, त्याच्या शेजारील जी 2 दुकानं आहेत, असे 3 जण तिथे आले आणि त्याने आम्हाला बॅनर लावू नका, माझं दुकान अडतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुमचं दुकान अडणार नाही किंवा कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही, आम्ही बॅनर बाजूला लावतोय.
तर त्यांनी सांगितलं बॅनर लावायचाच नाही तुमचा. तर आम्हाला पण कुठेतरी असं वाटलं की ह्यापूर्वीचा बॅनर जो काढून टाकण्याचं पण काम असेल ते त्यांनीच केलं असेल. पण आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही बॅनर काढू नका, म्हणजे बॅनर लावायला द्या आम्हाला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ केली, जातीवाचक त्यांनी शिवी दिली आणि काय काय शिवी होतं ते? महारड्यानं तुमची दादागिरी खूपच वाढत चाललेली आहे. म्हणजे असं एक त्यांनी जे वाक्य उच्चारलं, जे जातीवाचक होतं आणि मी त्यांना म्हटलं, की शिव्या देऊ नका. तर त्यांनी माझ्या तोंडावरती फाईट मारली. त्यांनी फाईट मारल्याबरोबर माझ्या ओठातून आणि दातातून रक्त यायला लागलं. तर हे थांबवण्यासाठी माझे जे सहकारी होते तिन्ही, ते पुढे आले, की तुम्ही हे करू नका. तर प्रथमेश गमरे यांच्या डोळ्यावरती त्यांनी फाईट मारली. त्यांनी त्यांच्या डोळ्यावर फाईट मारल्यानंतर त्यांचा डोळा पूर्ण हे झाला. त्याच क्षणाला बिग बॉस सलूनमध्ये एक फेशियल करत असलेला पिवळ्या रंगाचा टी-शर्टवाला एक इसम होता. तो तिथून आला आणि त्याबरोबरीनं आजूबाजूला मला असं वाटतं त्यांनी दबा धरूनच बसले होते या सर्व घटनेला, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या घटनेला अंजाम देण्यासाठी. त्यांनी तशा पद्धतीचा एकंदरीत हा कटच असावा अशी कुठे आम्हाला शंका येते आणि हे निश्चितच आहे. तर अशा प्रकारे 20 ते 25 लोकांचा जो समुदाय होता तो पूर्ण आला आणि त्यांनी माझ्यावरती आणि प्रथमेश गमरेवरती, आमच्या दोघांवरती प्राणघातक हल्ला केला. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बॅनरसाठी आणलेले जे आम्ही स्टीलचे रॉड होते, त्या रॉडनी माझ्या पाठीमध्ये त्यांनी फटका मारला. प्रथमेश गमरेंच्या छातीवरती फटका मारला. कोणी मारला हे फटका ते आम्हाला त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी आडवं खाली पाडून त्यांनी मारहाण करत होते. पण ते आम्हाला तेवढं दिसलं नाही. पण आपलाच एक समाज बांधव ज्यांनी ह्या क्षणाचं व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये ते संपूर्णपणे दिसत आहे आणि कशा पद्धतीने ते मारहाण करतायत आणि कसं आम्हाला त्यांनी रॉडनी वगैरे मारलेलं आहे. हे घडत असताना मी तिथे थोड्या वेळासाठी असा मूर्छित झालो होतो आणि त्यावेळेलाच त्यांनी प्रथमेश गमरे यांच्यावरती हल्ला चढवला आणि तो हल्ला करत असताना मला थोडी हे झाली आणि मी 112 नंबरवरती कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर एक 15 मिनिटामध्ये पोलीस आले. पण पोलीस येईपर्यंत जवळपास ते मारहाण करत होते आणि मारहाण करत असताना पोलीस आल्यानंतर ते तिथून पळून गेले. आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर तिथे आमचं मेडिकल झालं. तक्रार घेण्यात आली आणि ॲट्रॉसिटीमध्ये आमची तक्रार नोंदवली गेली. त्यामध्ये सध्या 2 लोकांना आणि आत्तापर्यंत आम्हाला जी पोलीस स्टेशनमधून जे माहिती मिळत आहे तर दोघांना अटक झालेले आहे. बाकी आरोपी फरार आहेत असं सांगण्यात येत आहे. पण बऱ्याच ठिकाणहून इथे दबाव तंत्र वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे. तर अशा पद्धतीने हा एक फक्त एक शाखेवर किंवा फक्त आमच्यावरती तो हल्ला नसून हा संपूर्ण आपल्या समाजावरती झालेला हल्ला आहे आणि तो पूर्वनियोजित असावा ह्याबद्दलची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणेने कुठेतरी न्यायिक पद्धतीने तपास करावा अशी सर्वच आपल्या बांधवांची आणि आमची सुद्धा मागणी आहे. आणि त्यासाठी या संपूर्ण तक्राराची पोलिसांनी तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे, काय सांगणार त्या संदर्भात? पाहायला गेलं तर आतापर्यंत पोलिसांचं सहकार्य योग्य पद्धतीने आहे. पण तपास कार्यामध्ये किंवा अटक करण्यामध्ये या आजपर्यंत जवळपास आज आपला हा जो हल्ला होता 11 तारखेला झालाय आणि आज 22 तारीख आहे. जवळपास 11 दिवस 10 दिवस झालेत. FIR जी आहे ती 12 तारखेला झालेली आहे, रात्री झालेली आहे आणि त्या आरोपीला 12ला अटक झालेली आहे, 12 ऑक्टोबरला. पण या 10 दिवसांमध्ये फक्त 2च आरोपी जेल कस्टडीमध्ये आहेत
आणि बाकीचे आरोपी फरार आहेत असं सांगितलं जात आहे. मग ह्या बाकीच्या आरोपींकडे कडून सुद्धा मला किंवा इथल्या संपूर्ण समाजाला धोका आहे. म्हणजे मी माझा हा जो आमचा आपला अकोर्ली गावचा समाज आहे किंवा आपला संपूर्ण समाज हे माझं कुटुंबच आहे. आणि आज जर आमच्यावरती हल्ला होतोय तर इतर सर्वांवरती पण होण्याची दाट शक्यता आहे. पण त्यामध्ये जे आत्ताचा जो पोलीस तपास आहे किंवा अटक करण्याची जी आपल्याला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेने कुठेतरी कामकाज होत नसल्याचं दिसून येते असं मला वाटतं. आज अनेक ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणचे जे लोक होते, जे आरोपी आहेत, गावामधले त्यांच्या भांडणामुळे काही त्या केसशी निगडीत नसलेल्या लोकांची सुद्धा नावं घेतलेली आहेत असं एकंदरीत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे. भाजीवाले असतील किंवा इतर ते दुकानदार असतील, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते असतील की नसतील? काय आहे, जर आपण तो व्हिडिओ पाहिला असेल किंवा संपूर्णपणे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, हा व्हिडिओमध्ये कोण काय मारतंय किंवा कशा पद्धतीने मारतंय, तर तिथे असलेला माणूस म्हणजे आमची जी स्थिती होती तिथे ती पाहण्याची नव्हती की कोणी काय हल्ला केलेला आहे. पण पोलीस यंत्रणेने जर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली तरच ते निष्पन्न होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जे मुख्य आरोपी होते, पहिले जे 3 जण आले होते किंवा ह्या षडयंत्रच म्हणेन याला, या षडयंत्राच्या मागचा जो माणूस आहे त्याला महत्वाचं आहे की त्याला अटक करणं किंवा त्याला चौकशी करता बोलवणं पण महत्वाचं आहे. आता ही जी नावं दिलेली आहेत ती नावं जे आरोपी अटकेत आहेत त्या लोकांनी दिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की नक्कीच ते त्याच्यामध्ये सामील असणार आहेत. आणि जर तसं नसेल तर चौकशी अंती ज्या गोष्टी येणार आहेत त्या येतीलच. कारण तपासाचा वेग आणि तपासाचा पद्धती ही कुठेतरी आता चांगल्या पद्धतीने किंवा न्यायिक पद्धतीने करणं अतिशय महत्वाचं आहे. गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा, समाजातील प्रेरणादायी घटना आणि कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.